नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. सुरुवातीला भंडार खोबऱ्याचे उधळण करत लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन. निमगाव, कडदे, देवतोरणी, खरपुडी खुर्द येथे मागी यात्रा उत्साहात घाटात पळवले नवसाचे गाडे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, अज्ञात वाहनावर गुन्हा, अपघातानंतर वाहन चालक पसार. पाचरणे बंधूंना ॲग्रो न्यूज परिवाराकडून पुरस्कार जाहीर. राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्काराने होणार गौरव. चॅरिटेबल ट्रस्ट समितीची माहिती. आता पाहूया सविस्तर वृत्त. माघी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र निमगाव, कडदे, देवतोरणे आणि खरपुडी खुर्द येथे सदानंदाचा येळकोट करीत भंडार खोबऱ्यांचे उधळण करत लाखो भाविकांनी खंडेरायाचरणी दर्शन घेतलं. तसेच नवसाचे बैलगाडी मालकांनी दिवसभर घाटात पळवले. खेड तालुक्यात निमगाव, देवतोरणे, कडदे, खरपुडी खुर्द येथे खंडोबा देवाची ठाणी आहेत. माघी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी मोठ्या उत्साहाने खंडोबा देवाची यात्रा भरते. भाविकांच्या गर्दीमुळे निमगाव आणि परिसर फुलून गेला होता. भल्या पाट्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पूजा, अभिषेक होऊन खंडोबा देवाचं लग्न झालं आणि दर्शनाला खरी सुरुवात झाली. पुणे जिल्हा, ठाणे, मुंबई, संगमनेर, अहमदनगर तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली येथून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. यात्रा कमिटीने भाविकांना दर्शन बारी आणि वाहन पार्किंगची सोय केली होती. तसेच खेड पोलिसांनी, ग्रामस्थांनी खंडोबा मंदिर आणि मंदिराच्या चोहोबाजूंनी भाविकांना वाहने ये-जा करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्याच्या बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खंडोबा मंदिर परिसरात कुलधर्म, कुलाचार करीत भाविक देवाची तळीभंडार करून दर्शन घेत होते. पूर्वपार चालत आलेले देवाचे नवसाचे बैलगाडे घाटात पळवण्यात आले. खोबरे, भंडार, फुलांचे हार, देववस्त्र, खेळणी, हॉटेल, कलिंगड ज्वेलर्स, शेवरेवडी आदी दुकाने थाटली होती. मंदिर परिसरात भाविकांनी जागरण गोंधळ घातला. दिवसभर 100हून अधिक जागरण गोंधळ झाले. दिवसभरात लाखो भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. यात्रा सुरळीत पार पाडण्याकरिता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, संतोष शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, मोहन शिंदे, सोसायटीचे चेअरमन युवराज शिंदे, बबनराव थोरात, संभाजी राऊत, नवनाथ तांबे, दत्ता दाभाडे, बाळासाहेब भगत यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तसेच दावडी येथील आरूढ महाल डोंगरावरील पुरातन खंडोबा मंदिरात माघी पौर्णिमेनिमित्त देवाला जाधव आणि दिघे परिवाराकडून तळी भंडार आणि सारणाच्या पुऱ्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला. आईचा जमिनीचा हिस्सा दिला नाही म्हणून एकावर मारहाण केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाकीखुर्द फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी अशोक किसन कड, वय 45, संतोषनगर, भाम यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत रवींद्र भीमाजी खांडेभराड, राहणार स्वप्ननगरी, चाकण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गाने अशोक कड हे दुचाकीवरून वाकीखुर्द फाटा येथे येत होते. त्यावेळी आरोपी रवींद्र खांडेभराड यांनी आईचा जमिनीचा हिस्सा कधी देणार असे म्हणून चिडून फिर्यादी कड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मोटारीमधील लोखंडी रॉड काढून कड यांना मारहाण केली. चाकण शिक्रापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शेल पिंपळगाव येथील भीमा भामा नदी पुलावर शुक्रवारी दुपारी 2:30च्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय रामदास दौंडकर, वय 55, इमान वस्ती, शेल पिंपळगाव असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत विशाल हनुमंत दौंडकर, वय 29 यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल दौंडकर यांचे चुलते दत्तात्रय दौंडकर हे शुक्रवारी दुपारी 2:30च्या सुमारास दुचाकीवरून चाकण शिक्रापूर रस्त्याने चाकणच्या दिशेने जात होते. त्यावेळी भीमा भामा नदी पुलावर त्यांच्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दत्तात्रय दौंडकर यांचा मृत्यू. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. दौंडकरवाडी गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पूर्वेकडील साळिंबे मळ्यात शुक्रवारी दुपारी 2:30च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी प्रद्युम्न बिरबल राठोड, राहणार दौंडकरवाडी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे शिपाई सुनील गोविंद भागवत यांनी फिर्याद दिली. आरोपी राठोड हा भीमा नदी किनारी बेकायदा गावठी हातभट्टीसाठी लागणारे 1 लाख रुपये किमतीचे कच्चे रसायन बेकायदेशीरपणे जवळ बाळगत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईसाठी गेले असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी राठोड यानं धूम ठोकली. तिनेवाडी येथील साहित्यातील थोरलीपाती, धाकटीपाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राध्यापक साईनाथ पाचारणे आणि सुभाष पाचारणे या 2 बंधूंना ॲग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण यांच्यातर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्राध्यापक साईनाथ पाचारणे यांना रेटू या बालकादंबरीला तर सुभाष पाचारणे यांना माझ्या अंगात येऊ दे या ग्रामीण कथा संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ॲग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट समितीचे प्रमुख प्राध्यापक विजय काकडे आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश सस्ते यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.